मगरीच्या भीतीमुळे नदीत अडकलेल्या दोघांची एसआरएफ कडून सुखरूप सुटका। दिनांक 4 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास तौफिक अलाउद्दीन कुरणे वय 35 राहणार संजयनगर व संजय संभाजी लोंढे वय 38 राहणार गणेशनगर दोघेजण मच्छीमारीसाठी कृष्णा नदी पात्रात उतरले होते। सुमारे 3 तास मच्छीमारी करत असताना त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी मगरीचा वावर असल्यामुळे ते दोघेही भीतीपोटी बाहेर येऊ शकले नाहीत। पाण्यात उतरताच मगर समोर येत असल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती। दरम्यान इम्रान मुजावर यांनी याबाबतची माहिती स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक प्रमुख कैलास वडर यांना दिली। माहिती मिळताच एसआरएफ पथक काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले। सदर दोघे कृष्णा नदीकाठ सांगली नवीन ब्रिज शिवशंभो चौक सांगलीवाडी मार्ग खाली अडकलेल्या अवस्थेत होते। एसआरएफच्या तत्पर व कौशल्यपूर्ण कारवाईमुळे दोघांचीही सुखरूप सुटका करण्यात आली। या धाडसी व जलद कारवाई बद्दल नागरिकांकडून एसआरएफ पथकाचे कौतुक करण्यात येत आहे। मी कैलास वडर सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली नवीन ब्रिज येथे 2 व्यक्ती मासे मारण्यासाठी आले होते। 1:30 वाजल्यापासून ते मासे मारत होते, परंतु काही कालांतराने ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, पण 3 तास मगर त्यांच्या जवळून हटत नव्हती। ते पाण्यात उतरल्यानंतर त्यांच्या जवळ मगर येत होती, त्यामुळे ते घाबरून सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला आपल्याला माहिती त्यांच्या मित्रांनी दिली होती इम्रान मुजावर। ते सुद्धा आपल्याकडे काम करतात। ऐकून घ्या काय झालं सांगा त्यांना दादा। सुमारे 1:30च्या दरम्यान आम्ही मासे पकडायला आलतो, तेव्हा आम्हाला मगर दिसली। तर 4:30 ते 5 वाजता ते आम्हाला दिसत होती। रस्त्यात बाहेर येण्याच्या वेळेला ती बाहेर येत होती, त्यामुळे आम्हाला बाहेर येण्यात काही रस्ता नव्हता। त्यामुळे इम्रान मुजावरला फोन केलं आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फोन करून त्यांनी रेस्क्यू फोर्सला पाठवले त्या अर्जंटमध्ये।